स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. मॅम मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. नीरज, जोपर्यंत तू तुझ्या आईशी असं का बोललास हे मला सांगत नाहीस तोपर्यंत मला तुझ्याशी बोलण्याची काही इच्छा नाही. हे बघ, यू मे फील की मी तुझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफिअर करते, बट दॅट्स इट. आय नीड टू नो. पण मॅम मी असं. नीरज, तू माझा विद्यार्थी आहेस. जर तुझं मन शांत नसेल, तुझे विचार योग्य दिशेने जात नसतील तर तू कुठलीही शिक्षा घेऊ शकणार नाहीयेस. तूच परवा म्हटला होतास मग क्लासमध्ये की ज्या विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल आदर नसतो त्यांना शिक्षण घ्यायचा काही अधिकार नाहीये. दिस द सेम इम्प्लाइज टू युअर मदर ऑल्सो. अरे, आई ही मुलाचा पहिला गुरु असते, ती घडवते मुलाला. पण माय मॉम इज नॉट लाईक दॅट. नीरज, मॅम माझ्या मॉमचं कॅरेक्टर खराब आहे. नीरज, तुम्हाला ऐकायला वाईट वाटतंय? माझं कसं होत असेल? कुणी सांगितलं तुला हे सगळं? डॅडनी. लहानपणापासून ऐकतोय मी. तू कधी पाहिलंस? शी इज गॉट सो मेनी मेल फ्रेंड्स. कम ऑन नीरज, दॅट डजंट मीन शी इज कॅरेक्टरलेस. अरे, तू या पिढीचा मुलगा आहेस, या जनरेशनचा मुलगा आहेस, तू असं बोलतोस? या जगामध्ये मेल आणि फिमेल या खेरीज सुद्धा अनेक कितीतरी नाती आहेत. ट्राय टू सी बियॉन्ड इट. You are also male and you are sitting here with me. Does that mean? नो मॅम. तुझे मम्मी डॅडी एकत्र राहतात? नो मॅम, त्यांचा डायव्होर्स झालाय. आणि you stay with your father? येस मॅम. I thought as much. त्यांनीच हे तुझ्या मनामध्ये भरवलं असणार. लहानपणापासून तू तेच ऐकत आलास म्हणून तुला तेच वाटलं. पण तुला स्वतःला असं कधीही वाटलं नाही की आपण याची खात्री करून घ्यावी, कधी आईशी जाऊन बोलावं? तू त्यांनी सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवलास? अरे, हेही शक्य आहे की हा त्यांचा नुसता संशय असणार आणि त्यांनी हाच संशय तुझ्या मनात भरवला. ते उगाच कशाला सांगतील? सांगतील ते खरंच सांगतील ना? ओके ओके, इफ यू वॉन्ट टू बिलीव्ह दिस, प्लीज बिलीव्ह इट. फक्त एकच गोष्ट कर, इथून पुढे माझ्या क्लासमध्ये बसायचं नाही आणि माझ्याशी बोलण्याचाही प्रयत्न करायचा नाही. पण यू मे गो.
आरामचं चुकवलं. इथे सही करा. मॅडम एक ग्लास पाणी मिळेल का? एक मिनिट. तुम्ही इथे आत कसे आला? आधी बाहेर व्हा. म्हणजे काय? जाण्यासाठी आलो नाही म्हणजे काय? नाही. चाव्या मिळणार नाही. चाव्या मिळणार नाही. वाचा, वाचा. कोणी आहे का? अरे घर शांत शांत दिसतंय, म्हणजे अजून अनिता आलेली नाहीये. काय रे एवढ्यात कशी येईल ती? मुलांची शाळा सुटल्यावर येणार आहे ना. आणि सदा मामा आईंचा फोन होता, ते जरा थोडे उशिरा येतील म्हणून बाहेर गेले. आपणच खरं तर लवकर आलोय आज. अरे उघडतील ना दरवाजा. काय आई एवढ्या वेळ नाही लागला दार उघडायला. पुढे बाहेर जाणार होती का? नाही, काही बोलल्या नव्हत्या. गेल्या असतील इथेच कुठे. अरे एवढा पसारा? अभि कोण आहे असेल इथे? हे सगळं काय झालं अभि?
अभि तिला उठव, अभि तिला उठव, अभि नाही तिला काही- आपली आई गेली. नाही नाही मला नाही करावं वाटत ते. अविनाश काय झालं रे? हे कसं झालं मम्मी? हे काय झालं? अविनाश हे बघा आपण यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात. एखाद्या वेळेस अजूनही नाही काय उपयोग नाहीये ते. मी पोलिसात फोन करतो. हॅलो हॅलो, मी संजीव देशमुख बोलतोय. साहेब साहेब आमच्या इथे खून झालाय. तुम्ही ताबडतोब या. हा पत्ता अविनाश पाटील, कौमुदी बंगला, निरंजन सोसायटी. अरे वा, किती छान दिसतेस ग. किती दिवसांनी अशी छान तयार झालीस. झाली सगळी तयारी? आर्य कुठे आहे? तो कधीचा तयार होऊन बाहेर वाट बघतोय आपण. बाबा झाले तयार? बायकांच्या वरताण तयारी चालू आहे. इस्त्रीपासून सुरुवात होती की अभि अशी 61 साजरी करायची म्हणजे बाईसाठी धाडसच नाही का ग? का? अगं असं काय करतेस? आपण 61 वर्षाच्या झालो हे जगाला कन्फर्म सांगण्यासारखं झालंय. अगं काय आहे, या वयात कोणी वय लपवतं का? काय सांगू नकोस हा. कित्येक बायका अगदी म्हाताऱ्या झाल्या ना तरी सुद्धा वयाची 5-10 वर्ष लपवतातच. काहीतरी काय आहे. अगं खरंच सांगते, काय जबाबदाऱ्या संपाव्यात असं वाटतं, पण त्याच्या खुणा जेव्हा चेहऱ्यावर दिसायला लागतात ना तेव्हा हुरहुर जाणवते ग. आपण तरुण दिसावं हे सगळ्यांनाच वाटत असतं, पण त्यासाठी हे असलं करणं म्हणजे काहीतरीच नाही. मला वाटतं आपण मोठे होतोय, आपलं वय वाढतंय हे ग्रेसफुली ऍक्सेप्ट करायला पाहिजे माणसाने. ज्या बायका हे सगळं लपवायला बघतात ना ते अगदी विनोदी दिसतात. सुलभा जरा लवकर बाहेर ये. हे आहे ना, चोराच्या उलट्या म्हणतात त्या अशा. चला नेहमीच आहे यांचं. आले हो, झाली आमची सगळी तयारी. मगापासून तर तयार होत आम्ही. तुम्ही ना नेहमी अशी कटकट करता. स्वतः तू माझं ऐकणारच का जरा? रागवायला काय झालं? अगं नाही, ऐकवत नाही मी. आता त्या संजूचा फोन होता. सानिकाच्या सासूबाई दुपारी घरात एकट्या असताना कोणीतरी त्यांचा खून केलाय. काय? हो. सानिका आणि अविनाश ऑफिसमधून घरी गेले तेव्हा त्या किचनमध्ये रक्ताच्या थरवळ्यात पडल्या होत्या. काय भयंकर घडलंय. बघ ना ग, 61च्या दिवशीच हे असं घडावं इतक्या आनंदाच्या प्रसंगी. म्हणजे जन्माच्या दिवशीच मृत्यू. आपल्याला तिकडे जायला तर हवंच, पण हे असं जाऊन चालणार नाही. तुम्ही चेंज करा, मी सलीला फोन करतो. अरे सलील, गीता, आपण एकदा सानिकाकडे जाऊन येऊ. शी मस्ट बी इन डीप शॉक. हो ना, फारच विचित्र घडलं नाही.
मला तर आता खूपच भीती वाटायला लागली. तू ये तर काळजी घे, तुलाही भान नसतं. कधी जाऊन पटकन दरवाजा उघडतेस. आपला दरवाजा तर अर्धा वेळ उघडाच असतो. राम, आपल्याकडे अगदी सेफ आहे. इतक्या वर्षात काहीच काही घडलं नाही. व्हायचं ते सांगून होत नाही. आपण जपून राहायला पाहिजे. ओके बाबा, अब हमेशा दरवाजा बंद ही रखूंगी. चुप रे. राम, सानिकाला शॉकच बसला असेल नाही? आणि दीक्षितांचं काय? अवंतिका आल्यापासून त्यांच्या घरात रोज काही ना काहीतरी घडतच आहे. मी अनिशला तेच म्हणालो. अवंतिका आल्यापासून तिला मनशांतीच नाही. सारखं तिच्या मागे काही ना काहीतरी लागून राहिलं. हो ना. आता ती बिचारी मुलाकडे बघणार का आपल्या घरातले प्रॉब्लेम सोडवणार का करिअर करणार? राम, मैंने सोचा था सुलभा से बात करने की. मुद्दाम 1 आठवडा मी जाऊ दिला. म्हटलं सगळं काही नॉर्मल झाल्यावरती आपण बोलूया. पण हे असं काही घडणार होतं. पता नहीं भगवान के मन में क्या है. सगळं एकदम अचानक आणि भयंकर झालं. खरं काय ठरवलं होतं आणि काय झालं? इंदू, मामा तुम्ही शांत व्हा. अविनाशकडे तरी बघा. काय बघू? हं? त्याच्याकडे बघून माझं दुःख कमी होणार आहे का? शी 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 शी, काय मला दुर्बुद्धी झाली आणि मी बाहेर गेलो. मी बाहेर गेलो नसतो तर ही दुर्घटना घडलीच नसती. मामा जाऊ द्या. जे घडायचं होतं ते घडून गेलं. हे सगळं ठीक आहे हो. हिंदू तर गेलीच, पण आता कटकटी जेवढ्या वाढल्या. त्या पोलिसांच्या चौकशा, तो ससेमिरा, चोरानं सगळं घर साफ धुवून नेलं. सोनं, नाणं, पैसे, कागदपत्रांची चोरी केली. त्यात हिंदूचं विल तर गेलं नसेल ना कुणास ठाऊक. विल? हिंदू म्हणाली होती बिल केलंय म्हणून. साधच कपाडाच्या लॉकर मध्ये ठेवलं होतं, पण तिथं ते दिसतच नाही आता. तुम्ही कधी बघितलं? कपाड उघडच होतं ना, म्हणून बघितलं तर त्यात काही दिसलंच नाहीये. आता केवढा प्रॉब्लेम.
आधी ते बिल शोधायला हवं. इंदू